सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचा स्वामी हा मंगळ सौम्य ग्रहांच्या संगतीमध्ये. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामात लाभेल. तुम्हाला समस्या आली तर मदत मिळेल. एखादं थांबलेलं काम तुमचं पुन्हा सुरू होणार आहे. आज तुमच्या राशीमधील पंचम स्थान हे दूषित असल्यामुळे मुलांकडनं तुम्हाला थोडीशी निराशाजनक बातमी मिळू शकते. रात्रीचा वेळ घरामध्ये तुम्ही व्यतीत करणार आहात. तुमची आर्थिक स्थिती ठीक असेल आणि त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा समाधान आणि शांतता घेऊन येतोय. राजकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये काही नवीन डील्स होऊ शकतात ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढीस लागणार आहे. सध्या तुमचा सामना काही अशा लोकांसोबत आहे जे तुम्हाला आवडत नाहीत, परंतु काळजी नसावी, वेळ तुमच्या बाजूने नक्कीच येणार आहे. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध अस्थिर स्थितीमध्ये. त्यामुळे एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट भीती आहे. मुलांकडनं शिक्षणासंदर्भात किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल तर तुम्हाला चांगलं यश मिळण्याची बातमी मिळणार आहे. संध्याकाळी तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होऊ शकतं. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. तुमचे नातेवाईक भेटल्यामुळे तुमचा आनंद जो आहे तो द्विगुणित होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा चंद्र हा सप्तम स्थानात असल्यामुळे धनसंपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रगतीचे योग आहेत. तुमचं काम वाढत आहे तेव्हा तुम्ही कामातील वेग आणि फोकस वाढवा. त्यामुळे मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. मुलांच्या संदर्भामध्ये अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रवासाचा तुम्हाला योग असून त्यामध्ये लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटी होणार असून तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य अष्टम स्थानामध्ये परिक्रमा करतोय. त्यामुळे मिळकतीचे नवीन मार्ग तुमचे खुले होतील. तुमच्या बोलण्यामध्ये फक्त तुम्ही आपुलकी ठेवा आणि जे काही काम तुम्ही करत आहात त्यात तुम्ही संयम ठेवा. तसेच समोरच्या व्यक्तीलाही तुम्ही समजून घ्या. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही असाल आणि एखादी स्पर्धा परीक्षा दिली असेल तर विशेष यश मिळेल. सूर्याच्या प्रभावामुळे तुमची धावपळ जास्त होईल. तुम्ही काम पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान कराल, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष नको. विरोधकांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, ते काहीच करू शकणार नाहीत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध षष्टम स्थानात आहे आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्या व्यक्तीची रास ही खूप काम करते आणि कठोर मेहनत घेते. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. मुलांकडनं समाधानकारक बातमी मिळण्याचे योग आहेत. एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्याबद्दल सकारात्मक बातमी मिळेल. तुम्ही समस्येवरती तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. समाजामध्ये काही चांगल्या कार्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास
तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा म्हणजे आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असा आहे. आजूबाजूचं वातावरण तुमचं आनंदी असेल, तसेच घरातील सर्व सदस्य तुम्हाला सपोर्ट करताना दिसतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली एखादी मोठी आर्थिक समस्या सुटू शकते. तुमच्या हातामध्ये पुरेशी रक्कम असल्यामुळे तुमचं समाधान वाढेल आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार कराल. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत उपयोगी ठरेल. विरोधकांची रणनीती सफल होणार नाही. प्रवासाचा योग आहे, परंतु काही कारणामुळे तुमचा प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी शनी हा पंचम स्थानात असल्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित असाल तर नोकरी किंवा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकणार आहात. कामानिमित्त आज तुमची थोडीशी धावपळ होईल, त्यामुळे संयमाने वागा. अतिघाई करू नका, कारण जे काही होईल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. विरोधक देखील तुमच्या कामाचं कौतुक करतील. सरकारी कामासंदर्भामध्ये सकारात्मक बातमी मिळेल. सरकारकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, तसेच तुमचं मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीला आर्थिक बाबतीमध्ये चांगले यश मिळेल. घरातील काम देखील तुम्ही मार्गी लावणार आहात. तुम्ही मिळकत वाढावी म्हणून जास्तीचं काम करणार आहात. त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. कुठे पार्ट टाईम कामासाठी अर्ज केला असेल तर सकारात्मक बातमी मिळू शकते. सहकारी तुमची मदत करतील. कोणत्याही वादविवादापासून तुम्ही दूर राहा. पाहुणे येण्याची आज शक्यता आहे, तेव्हा तुम्ही स्वागताला तयार राहा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा उदय स्थितीमध्ये असल्यामुळे निरर्थक वाद, विनाकारण शत्रुत्व आणि स्वतःच्याच निर्णयांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादी नकारात्मक बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे सावध राहा. कोणासोबतही तुम्ही विनाकारण वाद घालू नका. तुम्ही आपलेपणानं वागा आणि गोड बोला, म्हणजे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा टेन्शन देणार आहे, परंतु तुम्ही मुलांची जास्त काळजी करू नका. मुलांचं काम किंवा त्यांची गुंतवणूक सुधारणं यात तुमचा वेळ मात्र वाया जाऊ शकतो. सासरच्या मंडळींसोबत तुम्ही आर्थिक व्यवहार प्रकर्षानं टाळा. तुम्ही जे काही काम हाती घेतले ते पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही दानधर्म कराल, परंतु मन साफ ठेवा. दुसऱ्यांचा सतत द्वेष करणं, त्यांना खड्ड्यात पाडणे यामुळे तुमचा त्रास वाढेल. गुरुच्या त्रिकोण योगामुळे मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.